नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समाधान कोकाटे अकॅडमी पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज आपण अर्थव्यवस्था बेसिक टू ऍडव्हान्स बॅच 1.0 ह्या बॅच मधील लेक्चर नंबर 2 अर्थात आपल्या बेसिक कॉन्सेप्ट मधील पुढचा टॉपिक डिस्कस करण्यासाठी आपण या ठिकाणी लेक्चर कंडक्ट करत आहोत. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे का आपण मागच्या लेक्चर मध्ये काय डिस्कस केलं होतं. तर सुरुवातीला मित्रांनो आपण इकॉनॉमिकची डेफिनेशन, त्याचे वेगवेगळे मिनिंग, वेगवेगळे थिंकर्स, त्यांचे ओपिनियन, त्याच्यानंतर अर्थशास्त्राच्या 2 शाखा, त्यांच्यामधील डिफरन्स, त्याच्यावर वेगवेगळ्या थिंकरचं काय ओपिनियन आहे ते, त्याच्यानंतर वेगवेगळ्या बेसिक कन्सेप्ट, राईट, या सगळ्यांचा अभ्यास आपण मागच्या लेक्चर मध्ये केला होता. आता राहिलेल्या लेक्चर मध्ये आपण जे काय बेसिक कन्सेप्ट आपल्या बाकी आहेत त्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहे. राईट, वर्कबुक ज्यांनी कोणी डाउनलोड करून ते फिल करत असतील तर हे प्रॉपर फिल करून घ्या आणि हे लेक्चर झाल्यानंतर तुमची वर्कबुक वगैरे प्रॉपर फिल करून झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावरची एमसीक्यू टेस्ट त्या ठिकाणी सॉल्व्ह करायची आहे आणि त्याचा रिपोर्ट कार्ड सबमिट करायचं. ठीक आहे, तर आपण आपल्या पुढच्या टॉपिकला या ठिकाणी चालू करतोय. तो म्हणजे आता बघा पुढचा टॉपिक येतो म्हणजे तुमचा अर्थव्यवस्था. ठीक आहे, तर सुरुवातीला आपण इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्राचा अभ्यास केला. आता बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असं असतं किंवा काहींना माहितीच नसतं की दोघांचं मिनिंग वेगवेगळे. आपण वापरताना एक वापरतो कुठलं तरी किंवा दोन्ही वापरू शकतो असं काही नाही, पण ज्यांना बऱ्याच जणांना वाटतं की सेम, पण सेम नाही मित्रांनो. इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमी मध्ये फरक आहे. तर अर्थव्यवस्था म्हणजे काय जनरली बघा सिंपल भाषेमध्ये सांगतो, आधी तुम्हाला जर ते समजलं तर ठीकच आहे. इकॉनॉमिक्स हा आहे ना थेरॉटिकल अँगल आहे, म्हणजे कुठल्याही विषयाचे 2 अँगल असतात, प्रॅक्टिकल अँगल, थेरॉटिकल अँगल. इकॉनॉमिक्स जो आहे ना आपण थेरॉटिकल अँगल स्टडी करत असतो, त्याच्यामधलं थिअरी, थिंकर, त्याचं मिनिंग काय हे सगळं येतं तुमच्या इकॉनॉमिक्स मध्ये. आणि इकॉनॉमी लक्षात द्या, ह्या इकॉनॉमिक्स ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन करतो ऍक्च्युअली तुमच्या पर्टिक्युलर देशामध्ये, त्याला आपण इकॉनॉमी म्हणतो. हे झालं तुमचे सिंपल डेफिनेशन. आता याचे टेक्निकल डेफिनेशन देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे, कारण एक्झाम मध्ये तुम्हाला एकदम सिंपल भाषेमध्ये कधी विचारत नाही, तुम्हाला ते फिरून विचारतात, राईट, टेक्निकल भाषेमध्ये विचारतात. मग तुम्हाला ते गडबड व्हायला नको म्हणून आपण त्या ठिकाणी दोन्ही पाहणार आहे. राईट, तर समाजाच्या अमर्यादित गरजा, त्याच्या मर्यादित साधनांचा पर्याप्त वापर करून काय करायचंय आपल्याला लोकांच्या गरजा भागवायच्या. आणि त्या गरजा कशा आहेत रे, अमर्यादित गरजा आहेत. मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं बघा, इकॉनॉमिक्स मध्ये सगळ्यात मोठा डिलेमा कुठला, अनलिमिटेड नीड्स, अनलिमिटेड रिसोर्सेस. तर ह्या अनलिमिटेड गरजा आपल्याला मर्यादित साधनांच्या सहाय्याने भागवायचे. मग ते करत असताना आपल्याला रिसोर्सेसचा कसा वापर करायचा रे, पर्याप्त म्हणजे ऑप्टिमम, म्हणजे जास्त पण नाही कमी पण नाही. ऑप्टिमम म्हणजे काय, एक्स्ट्रीम नाही, मिनी मिनी मधल्या लेवलची कॅटेगरी लक्षात ठेवा, दोन्ही टोकाच्या मधलं. राईट, पर्याप्त पद्धतीने वापर करून भागवायचा आहे. मग त्यासाठी अस्तित्वात आलेली किंवा आणलेली आणि उत्पादन, वितरण, विनिमय, उपभोग या क्रियांशी संबंधात असलेली संघटना, संस्था यांच्या एकत्रीकरणातून निर्माण झालेली आर्थिक घटनांची व्यवस्था म्हणजे काय, तुमची अर्थव्यवस्था. बघा किती टेक्निकल डेफिनेशन आहे. सिंपल भाषेमध्ये सांगतो, ही एक अशी सिस्टीम आहे ज्यामध्ये तुम्ही काय करताय, जे तुम्हाला मी 4 घटक सांगितले होते, कुठले कुठले रे, आठवते का मग अशी, तर तुमचे उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग या 4 क्रिया सांगितल्या होत्या. राईट, प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन, एक्सचेंज आणि तुमचं कन्झम्पशन. ह्या ज्या 4 क्रिया आहेत ह्या कुठं आपल्याला बसवायचे रे, तर लोकांच्या गरजा भागवण्यासाठी. पण ते करत असताना आपल्याकडे जे रिसोर्सेस आहेत त्यांचा आपल्याला कसा वापर करायचा आहे, तर ऑप्टिमम वापर करायचा. कारण का, तर ह्या ज्या गरजा आहेत ह्या कशात मित्रांनो, अनलिमिटेड गरजा आहेत का नाही, मग आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं. राईट, तर अनलिमिटेड नीड्स फुलफिल करण्यासाठी तुम्हाला लिमिटेड रिसोर्सेसचा ऑप्टिमम वापर करून ह्या उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग ह्या पर्टिक्युलर साखळीमध्ये गुंफून वेगवेगळ्या संस्थांचा वापर करून जे काही तुमची सिस्टीम तयार होते, तर सिस्टीमला त्यांनी काय म्हटलेलं आहे, तर काय म्हटलं, अर्थव्यवस्था म्हणले. राईट, हे झाली तुमची टेक्निकल डेफिनेशन. आणि सिंपल भाषेमध्ये तुम्हाला सांगितलंय की इकॉनॉमिक्स म्हणजे काय, हा तुमचा थेरॉटिकल पार्ट आहे आणि इकॉनॉमी हा तुमचा प्रॅक्टिकल पार्ट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे काय, इकॉनॉमी इज इकॉनॉमिक्स इन ऍक्शन, असं सिंपल भाषेमध्ये म्हणू शकतो. काय इकॉनॉमी म्हणजे काय, ज्यावेळेस आपण इकॉनॉमिक्सला ऍक्शन मध्ये घेऊन येतो, प्रॅक्टिकल स्वरूपात घेऊन येतो, आपण त्याला इकॉनॉमी असं म्हणतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, हे झाले वेगवेगळ्या पद्धतीने डेफिनेशन. आता आपल्याला पाहायचं इकॉनॉमीचे वेगवेगळे प्रकार. ठीक आहे, तुम्हाला विचारू शकतात की भारतीय अर्थव्यवस्था कशा प्रकारची आहे, मग ती भांडवलशाही पद्धतीची आहे, समाजवादी पद्धतीची आहे की मिश्र पद्धतीची आहे. राईट, आपल्याला हे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी पाहायचे आहेत. तर 1 बाय 1 आपण या ठिकाणी पाहूया. सगळ्यात पहिले आहे तुमची कॅपिटलिस्ट इकॉनॉमी. कॅपिटलिस्ट इकॉनॉमी म्हणजे काय रे, तर या ठिकाणी काय होतं, तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनाची साधने असतात, उत्पादनाची साधने आपण सगळ्या गोष्टी आपण मागे स्टडी केल्यात,
ही उत्पादनाची साधने कोणाच्या मालकीची असतात, तर ती खाजगी मालकीची. समजा घ्या अमेरिकेचं एक्झाम्पल घ्या. अमेरिका आपल्याला माहिती कशी मित्रांनो, ही कॅपिटलिस्ट इकॉनॉमी आहे. त्या ठिकाणी कॅपिटलिस्ट लोकांचा रोल त्या ठिकाणी इकॉनॉमीमध्ये भरपूर सारा असतो. सरकारचं नियंत्रण त्या ठिकाणी जास्त नसतं, सरकार फक्त रेग्युलेट करण्याचं काम करतं. आणि मग ही उत्पादन साधने खाजगी मालकीची असल्यामुळे त्या पर्टिक्युलर इकॉनॉमीचं काम कोणामार्फत होतं रे, बाजार यंत्रणेमार्फत. म्हणजे मार्केट हा तिथला काय असतो रे, मार्केट काय करतो, तिथल्या इकॉनॉमीला कंट्रोल करण्याचं काम करतो. येतं लक्षात. तर म्हणून हिला मार्केट ओरिएंटेड इकॉनॉमी असं देखील म्हटलं जातं. पुन्हा सांगतो, कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये कोणाचा रोल जास्त महत्वाचा आहे, कॅपिटलिस्ट लोकांचा. आणि म्हणजे कॅपिटलिस्ट लोकांची मालकी त्या ठिकाणी असते, जेवढी उत्पादनाची साधने असतात त्याच्यावर. आणि त्या ठिकाणी काय होतं, सगळं मार्केट ओरिएंटेड दृष्टीने होतं. जसं की एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं, अमेरिका किंवा युरोप मधल्या बऱ्याचशा कंट्री, फ्रान्स, इंग्लंड, राईट, जर्मनी, इकडं ईस्ट साईडला जपान आहे एशियामध्ये, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे निर्णय घेतले जातात अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये, ते खाजगी व्यक्तींकडनं घेतले जातात. कारण बघा ना, ही मालकी कोणाकडे, खाजगी व्यक्तींकडनं. बरोबर, निर्णय कोण घेणार, खाजगी व्यक्ती. एक्झाम्पल घेऊया, आता भारतामध्ये काही कॅपिटलिस्ट इकॉनॉमी नाही असतं, पण भारतामध्ये समजा असं समजूया की अदानी आहे, तर त्या पर्टिक्युलर अदानी ग्रुपचा निर्णय कोण घेणार, अदानी स्वतः घेतील ना, की त्यांचं जे बोर्ड ऑफ डायरेक्टर असेल ते घेईल, राईट. त्याच्यानंतर यांचा प्रमुख हेतू काय असतो, नफा मिळवणे. आता मला सांगा, चॅरिटी वगैरे करत असतील का ते, चॅरिटी कधी करतील, त्यांच्याकडे पैसा जास्त आला. जसे की समजा वॉरेन बफेट त्यांनी ठरवलं की माझी संपत्ती मी चॅरिटीसाठी दान देणार आहे, की आपल्याकडे अजिम प्रेम जे माहित असेल ते खूप सारे चॅरिटीसाठी पैसे देत असतात. तर यांचा प्रमुख हेतू हा ऍक्च्युअली नफा कमवणे असतो, चॅरिटी करणे हा नाही. चॅरिटी एकदम कधीतरी त्यांना वाटले की आपण लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, त्याला आपण चॅरिटी म्हणतो. ते चॅरिटीसाठी आलेले नसतात, तर ते पैसा म्हणजे पैसा म्हणण्यापेक्षा नफा कमवणे, प्रॉफिट कमवणे हा त्यांचा त्या ठिकाणी काय असतो रे, मेन मोटिव्ह असतो. नंतर पुढचा आहे ग्राहक. आता ग्राहक लक्षात घ्या, हा सार्वभौम असतो, राईट, म्हणजे बाजारपेठेचा राजा असतो. कारण काय रे, प्रत्येक ठिकाणी कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये कंपन्या काय करतात, ग्राहकाला खुश करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट आणतात, वेगवेगळ्या प्रकारची स्किल आणतात, राईट. समजा असं समजा की हा पेन आहे, समजा पेन मला जड जातोय आणि मी म्हणलं की मला पेनला प्रॉब्लेम आहे, मी समजा निगेटिव्ह रिव्ह्यू दिले. कंपनी काय करेल, दुसरी कंपनी करेल, ह्या कंपनीला कॉम्पिटिशन देण्यासाठी एक चांगला स्मूथ पद्धतीचा पेन आणेल. याचं लक्षात. या ठिकाणी ग्राहक सार्वभौम असतो. बाजारामध्ये कशी असते, पूर्ण स्पर्धा असते, खूप सारे कॉम्पिटिशन असते. म्हणजे एक कंपनी दुसऱ्या कंपनीला बरोबर कटथ्रोट कॉम्पिटिशन करते. म्हणजे काय, ते तर स्वतःचा प्रॉडक्ट आणताना सगळ्या वस्तूंचा विचार करेल. म्हणजे समजा बघा, पेन आणताना थोडासा स्मूथ आणेल, त्याची किंमत कमी करेल, राईट, त्याचं ड्युरेबिलिटी वाढवेल, त्याची सर्व्हिसिंग वाढवेल, जेणेकरून काय होईल, बाजारामध्ये पूर्ण स्पर्धा निर्माण होते. बघा ना, पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे मोबाईल जास्त होते का नाही, आपल्याकडं फीचर फोन सगळे होते. नोकिया आपल्याला माहिती, नोकिया सगळ्यात जास्त त्याच बोलबाला होता. नंतर काय झालं, अँड्रॉइड आले. अँड्रॉइड मध्ये देखील सुरुवातीला ठराविक कंपन्या होत्या, पण नंतर एवढ्या साऱ्या कंपन्या आल्या, त्यांनी एवढी कॉम्पिटिशन क्रिएट केली. चायनामध्ये भरपूर साऱ्या कंपन्या भारतामध्ये आल्या, त्यांनी खूप सारे भारी भारी मोबाईल कमीत कमी पैशामध्ये लॉन्च केले. मग या ठिकाणी काय झालं, कॉम्पिटिशन क्रिएट झाली, राईट, मार्केटमध्ये. त्या ठिकाणी कॉम्पिटिशन असतं, लक्षात घ्या, वेगवेगळ्या कंपन्या त्यांच्या प्रॉडक्टला. नंतर हिला बाजार अर्थव्यवस्था आपण म्हणतो. म्हणजे काय, मार्केट इकॉनॉमी, तर तिला फ्री इकॉनॉमी असं देखील आपण म्हणतो. याच्यामध्ये कसा प्रकारचा धोरण असतो मित्रांनो, लेसेस फेअर, म्हणजे हस्तक्षेप विरहित, लेसेस फेअर प्रकारची रणनीती या ठिकाणी वापरली जाते. आणि लेसेस फेअर हे आडम स्मिथने दिलेलं वाक्य. कुणी, तो काय म्हणतो, मार्केटमध्ये सरकारचा रोल हा कसा पाहिजे, लेसेस फेअर पाहिजे. म्हणजे काय रे, सरकारने हस्तक्षेप शक्यतो करूच नाही, केला एकदम मिनिमल पद्धतीने करायचा. कोण म्हणलं तर ऍडम स्मिथ म्हणलं होता, काय, बाजारामध्ये सरकारचा रोल कसा पाहिजे, लेसेस फेअर पाहिजे, म्हणजे हस्तक्षेप विरहित किंवा एकदम मिनिमल पद्धतीने पाहिजे, राईट, अशा पद्धतीने. म्हणून तिला आपण मार्केट इकॉनॉमी म्हणतो. ठीक आहे, पुढचं आहे, हा, आता याच्यामध्ये दोष देखील काहीतरी असतील. कुठली सिस्टीम असते ना, त्याच्यामध्ये काही फायदे देखील असतात, काही तोटे देखील असतात. आता ह्या पद्धतीचे नेमके दोष कुठले, पहिल्या दोष म्हणजे याच्यामध्ये होतं आर्थिक केंद्रीकरण. बघा ना, त्या ठिकाणी जो कोणी कॅपिटलिस्ट कंट्री असेल, बरोबर का, तर त्या ठिकाणी जे कोणी कंपन्या असतात त्यांची मोनोपॉली होऊन जाते. आणि मोनोपॉली झाल्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी आर्थिक केंद्रीकरण होतं, त्या ठिकाणी लोकांची विषमता वाढते. म्हणजे असं समजा की इलॉन मस्क श्रीमंतच होत चाललाय आणि बाकीचे लोक गरीब होत चालले. एक्झाम्पल सांगतोय बरं का, म्हणजे श्रीमंत लोक श्रीमंत, गरीब लोक गरीब राहतात का, त्याचं इन्कम म्हणावं तेवढं वाढत नाही. एक्झाम्पल घ्या, समजा इलॉन मस्क दिवसाला समजा 1000 कोटी कमवतोय आणि माझ्यासारखा व्यक्ती समजा दिवसाला 1000 रुपये कमवतोय, तर मग दोघांमध्ये किती फरक झाला ना. म्हणजे विषमता त्या ठिकाणी क्रिएट होत असते. आणि खाजगी नफ्यावर जास्त भर असतो.
जास्तीत जास्त मोटिव्ह काय असतो, पैसा कमवणे, म्हणजे काय, नफा कमवणे, आपल्या भाषेमध्ये नफा कमवण्यावर जास्त त्यांचा फोकस असतो. आणि मग या ठिकाणी काय होऊ शकतं, कधी कधी तेजी आणि मंदीचं चक्र येऊ शकतं. तेजी मंदी तुम्ही ऐकलं असेल बघा, अमेरिकेमध्ये सब प्राईम संकट आलेलं होतं, युरोपमध्ये आर्थिक मंदी आली, त्यांच्याकडे कसं होतं, एकदम असे बूम बस म्हणजे काय रे, तेजी मंदी ही सायकल असते ना, कायम कंटिन्यू चालू असते वेस्टर्न कंट्रीज मध्ये, राईट. तर हे लक्षात ठेवा, कॅपिटलिस्ट इकॉनॉमीची काही वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर आपण इकडं आता पुढचा टॉपिक याच्यामध्ये पाहणार आहे, कुठला, तो म्हणजे तुमचा पुढच्या प्रकारची इकॉनॉमी, तो म्हणजे सोशलिस्ट इकॉनॉमी. आपण कॅपिटलिस्ट इकॉनॉमी पाहिली, आता आपण पाहतो म्हणजे सोशलिस्ट इकॉनॉमी. आता सोशलिस्ट इकॉनॉमी म्हणजे काय रे, तर या ठिकाणी जी उत्पादनाची साधने बघा, डिफरन्स किती सिंपल आहे. तिकडे उत्पादनाची साधने कोणाच्या मालकीची होती, खाजगी मालकीची. इकडे कोणाच्या मालकीची रे, सार्वजनिक मालकाची, म्हणजे सरकारच्या मालकीची. सार्वजनिक म्हणजे काय, पब्लिक, अर्थात तिथं सरकार असं यांना म्हणायचे, सरकारी मालकीचे असतात, त्याला पब्लिक ओनरशिप देखील म्हणतात. पब्लिक म्हणजे आम जनता नव्हे, तर पब्लिक म्हणजे लक्षात घ्या सरकारी, गव्हर्नमेंट या ठिकाणी कंट्रोल करत असते सगळ्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. एक्झाम्पल द्यायचं झालं तर रशिया जो होता ना, त्याला पूर्वीचं त्याचं स्वरूप होतं, त्याला USSR म्हणायचे, म्हणजे एक सोव्हिएत संघ होता, लक्षात घ्या. सोव्हिएत युनियन तर असं म्हटलं जायचं. तर वेगवेगळ्या, रशिया त्यांचा एक पॅरेंट कंट्री होता, आणि बाकीचे असे सेंट्रल एशियाचे काही कंट्री होते, तर सगळ्यांना मिळून USSR म्हणायचे. तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, सोशलिस्ट पद्धतीची इकॉनॉमी त्यांच्याकडे होती, राईट. आणि सध्याचं चीन आहे ना, सोशलिस्ट चीन मध्ये तिथं असं म्हटलं जातं की सोशलिस्ट पद्धतीची इकॉनॉमी आहे, राईट. तर हे महत्वाचे एक्झाम्पल आहे. त्याचा चीन सध्या थोडा कॅपिटलिस्ट झालाय, पण रशिया प्रॉपर लक्षात घ्या सोशलिस्ट पद्धतीची इकॉनॉमी होती. याच्यामध्ये मग निर्णय कोण घेत आहे, तिकडे बघा, तिकडे डिसिजन घ्यायचं काम कोण करत होतं, सरकार करत होतं का नाही. इथं कोण होतं, इथं मार्केट ठरवायचं, डिमांड सप्लाय गॅप ठरवत होतं. इथं काय, इथं लक्षात घ्या, डिमांड आणि सप्लाय यांच्यावर ठरायचं की इकॉनॉमी कशी चालेल. डिमांड वाढलं की वस्तूची किंमत वाढणार, किंवा सप्लाय त्या ठिकाणी वाढेल नाही वाढेल, त्यानुसार किमती कमी जास्त होत राहतात कॅपिटलिस्ट इकॉनॉमी मध्ये. इकडे मात्र तसं नाही, इकडे निर्णय कोण घेत रे, एक सेंट्रल प्लॅनिंग कमिटी असते, राईट, एक मध्यवर्ती नियोजन समिती असते. तसं भारताच्या बाबतीमध्ये बघा, आपण 5 year प्लॅन आणले होते, 5 year प्लॅनिंग मध्ये आपण डिसिजन घेणारी बॉडी कुठली होती आपल्याकडे, तर प्लॅनिंग कमिशन होते, बरोबर का. तर तशा पद्धतीने प्लॅनिंग कमिशन तशा पद्धतीचं डिसिजन घेण्याचं काम करत असते, ठीक आहे. आणि याच्यामध्ये नफा कमवणे हा त्यांचा हित असतो का, नाही, नफा नाही कमवायचा आपल्याला, आपल्याला काय करायचं, लोकांचं भलं करायचं, लक्षात ठेवा. तर नफा कमवणे या ठिकाणी हेतू नसतो, लोकांचा कल्याण करण्याचा या ठिकाणी हेतू असतो. नंतर याचा उद्दिष्ट काय, तर लोकांमध्ये असणारी जी वेगवेगळ्या प्रकारची विषमता आहे, सामाजिक विषमता किंवा आर्थिक विषमता, ह्या गोष्टी कमी करण्याचं काम या ठिकाणी आपण करत असतो, कशाच्या माध्यमातून, सोशलिस्ट इकॉनॉमीच्या माध्यमातून. त्याच्यानंतर लोकांना न्याय द्यायचा आहे, आणि पंचवार्षिक नियोजन केलं जातं, म्हणजे 5 year प्लॅनच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतंय, तर संपूर्ण इकॉनॉमीचं नियोजन केलं जातं 5 वर्षासाठी, जसं की समजा भारतामध्ये केलं. आता बघा, हे बऱ्याचशा गोष्टी आपण कम्पेअर करून घेतोय. इकडे ग्राहक सार्वभौम असतो का रे, नाही. आता ग्राहक म्हणला की आम्हाला अमुक अमुक वस्तू पाहिजे, तर ते सरकारने त्याला अप्रुव्हल दिलं पाहिजे ना, की आम्ही एवढे प्रॉडक्ट आणायला परवानगी देत आहोत. तर सरकारच्या ठिकाणी कंट्रोल असल्यामुळे या ठिकाणी ग्राहक सार्वभौम नसतो, तो कुठं असतो, इकडे असतो कॅपिटलिस्ट इकॉनॉमी मध्ये. म्हणजे बाजाराचं नियंत्रण असतं का, नाही, बाजाराचं नियंत्रण नसतं इकॉनॉमीवर, कोण असतं, सरकारचं असतं, लक्षात ठेवा, ठीक आहे. नंतर याच्यामध्ये दोष काय, तसं तुम्हाला बोललं की प्रत्येक सिस्टीम मध्ये काय नाही काय दोष आहे. याच्यामध्ये दोष काय माहितीये का, तर व्यक्ती स्वातंत्र्याच्या ठिकाणी संकोच होतो. म्हणजे काय रे, मला समजा एखादी वस्तू पाहिजे, मी सरकारला बोललो बाहेरच्या कंपनी उद्या, जेणेकरून मला वस्तू स्वस्त दरात भेटतील, मला मोबाईल चांगला पाहिजे, चायनीज कंपनी चांगली आहे, मग मला स्वस्त मध्ये मोबाईल भेटेल. तर असं तुम्ही सरकारला बोलू शकता का, बोलायला काही प्रॉब्लेम नाही, पण सरकारच्या मनावर आहे, राईट. म्हणजे या ठिकाणी काय होतंय, सरकारच्या ठिकाणी देईल काय, त्याला गॅरंटी देईल की आम्ही कंपन्या आणलेच, किंवा आम्ही तुम्हाला तशा प्रकारे फ्रीडम दिलंच, असं सरकार तुम्हाला शब्द देत नाही, सरकारच्या मनावर असतं. म्हणून या ठिकाणी काय होतं, तुमच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होतो. म्हणजे काय, तुमचं फ्रीडम कॉम्प्रोमाइज होऊ शकतं, तुम्हाला देशामध्ये हुकुमशाही लावली जाऊ शकते. चीनमध्ये बघा, बऱ्याचशा गोष्टी सरकार कंट्रोल करते, म्हणजे सरकार ठरवलं जातं, सरकारद्वारे ठरवलं जातं की लोकांनी काय खायचं काय प्यायचं. त्या रशियामध्ये तशा पद्धतीची सिस्टीम होती, तिकडे लोकांना जास्त फ्रीडम नव्हतं. त्याच्यानंतर परमिट राज त्या ठिकाणी असतो, म्हणजे काय, त्या ठिकाणी सरकार त्या ठिकाणी परवानगी देतं की कुठल्या कंपनीला परवानगी द्यायची की नाही द्यायची. आणि हे करत असताना काय होतं, त्या ठिकाणी भ्रष्टाचार होतो खूप, सरकारी भ्रष्टाचार खूप सारा जास्त होतो. कारण का, आपण लायसन्स देताना तर तिथला जो सरकारी अधिकारी समोरच्याकडनं लाच मागू शकतो, राईट. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी भ्रष्टाचार वाढतो. नंतर कार्यक्षमता कमी होती. कार्यक्षमता कमी का होते, या ठिकाणी सरकारी, आपल्याला माहिती सरकारी सर्वंट लगेच काम करतात का नाही, आपल्याकडं
रेड टेपिझम खूप आहे, म्हणजे लाल फितीचा कारभार भरपूर आहे आणि त्याच्यामुळे लोकांची कामं लवकर नाही होत. मग कामं करण्यासाठी पैसे घेतले जातात, लाच घेतले जाते, मग कार्यक्षमता कमी होते मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि म्हणून या ठिकाणी हे सगळे अर्थव्यवस्थेचे तुम्हाला दोष त्या ठिकाणी दिसतात. ते होतं सोशलिस्ट आणि कॅपिटलिस्ट. त्याच्यानंतर अजून तिसरी अर्थव्यवस्था असते, म्हणजे ह्या दोघांच्या मधली कॅटेगरी, ते म्हणजे तुमचं काय रे, लक्षात ठेवा, तुमची मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, मिक्स इकॉनॉमी. आता ह्यामध्ये नेमकं काय असतं, तुमच्याकडं कॅपिटलिस्ट इकॉनॉमी आणि तुमची सोशलिस्ट इकॉनॉमी ह्या दोघांचं मिक्सचर जर आपण केलं तर लक्षात घेताना आपण म्हणतो मिक्स इकॉनॉमी. सिंपल आहे. आताचे दोन इकॉनॉमी मिक्स करायचे, त्यांचे काही चांगले चांगले फीचर घ्यायचे, तर आपण म्हणतो थोडक्यामध्ये मिक्स इकॉनॉमी. एक्झाम्पल सांगायचं झालं तर भारताची अर्थव्यवस्था 1947 ते 91. आता मागाशी तुम्हाला एक्झाम्पल देता मी फायर प्लॅनिंगचं दिलं, पण लक्षात घेतो तुम्हाला एकदम मी टेक्निकल अँगल दिलं. भारताची अर्थव्यवस्था आपण कधी अशी डिक्लेअर नाही केली की आपण कॅपिटलिस्ट आहोत किंवा आपण सोशलिस्ट आहोत. आपण ऍक्च्युली होतो मिक्स इकॉनॉमी, राईट. कारण का आपण खाजगी कंपन्यांना पण परवानगी दिली ना, असं थोडंच आपण खाजगीला परवानगी दिली नाही. तुम्ही जर प्रॉपर औद्योगिक धोरणाचा अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल की त्यांनी कॅटेगरी केली की हे उद्योग सरकारसाठी राखीव, हे उद्योग मिश्रसाठी राखीव, हे उद्योग खाजगी त्या ठिकाणी उद्योग गुंतवणूक करू शकतात. तर अशा पद्धतीने आपण उद्योगांचं क्लासिफिकेशन केलं वेगवेगळ्या औद्योगिक धोरणामध्ये. तुम्ही ऐकलं असेल की 1948 धोरण, 1956 धोरण, याचा जर तुम्ही प्रॉपर अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल की सरकारने वेगवेगळ्या प्रकारचं औद्योगिक धोरण आणलेत, राईट. तर भारताची अर्थव्यवस्था लक्षात घ्या 47 ते 51 पासून अशा प्रकारची होती. मग याच्यामध्ये नेमकं सरकार काय करतं, तर लोकांचं कल्याण करायचं, बरोबर. तर लोकांचं कल्याण करण्यासाठी सरकार काय करतं, सार्वजनिक उपक्रमांवर नियंत्रण ठेवतं. सार्वजनिक उपक्रम म्हणजे काय रे, तर पीओसी जे असतात ना, सरकारी कंपन्या, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, राईट, किंवा सेक्टर ऑफ पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस, तर या सगळ्या सरकारी कंपन्यांवर त्यांचं नियंत्रण असतं. आणि रोजगार निर्मितीसाठी सरकार काय करते, तर खाजगी क्षेत्राला म्हणजे खाजगी कंपन्यांना प्रोत्साहन देऊ शकते. म्हणजे दोन प्रकारच्या कंपन्या आहेत, सरकारी कंपन्या पण असतात बघा. आता आपण भारतामध्ये बऱ्याचशा ज्या ऑइल प्रोड्युसिंग कंपन्या आहेत, बरोबर का, इंडियन ऑइल लिमिटेड वगैरे, ह्या सगळ्या सरकारी कंपन्या आहेत. आणि बाकीच्या काही प्रायव्हेट कंपन्या देखील असतात, म्हणजे प्रायव्हेटचा देखील त्या ठिकाणी रोल असतो. आता बघा सरकार काय करते, प्रायव्हेटला जास्त देण्याचं काम करते, म्हणजे सरकारी कंपनीमध्ये प्रायव्हेट स्टेक वाढायला लागले. सरकार काय करते, डिसइन्व्हेस्टमेंट करायला लागले. मग या ठिकाणी काय होतं, प्रायव्हेटचा रोल या ठिकाणी, त्यातला भाग इंडिया गव्हर्नमेंट डिसइन्व्हेस्टमेंट, राईट. तर इंडिया गव्हर्नमेंटच्या काळामध्ये सांगायचं झालं तर डिसइन्व्हेस्टमेंटचं प्रमाण वाढलेलं आहे, म्हणजे प्रायव्हेटायझेशनचं थोडंसं प्रमाण वाढलेलं आहे. ते काय करतात, मग ज्या तोट्यातल्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी प्रायव्हेटच्या त्या ठिकाणी स्टेक्स घेऊन द्यायचे त्या कंपनीचे आणि त्या ठिकाणी त्यांचा रोल वाढवायचा. आता याच्यामध्ये नियोजन कोणामार्फत केलं जातं, ते एक त्यांच्यामध्ये एक मध्यवर्ती नियोजन मंडळ असं लक्षात ठेवा, जसं की प्लॅनिंग कमिशन. तर मग अशी तुम्हाला एक्झाम्पल दिलं ना, तिकडे पण असतं आणि इकडे पण असतं, लक्षात ठेवा बरं का. तिकडे पण एक सेंट्रल कुठली तरी कमिटी असते आणि इकडे पण असते. पण भारताच्या बाबतीमध्ये प्लॅनिंग कमिशन होतं, आणि याचा अर्थ असं नाही की प्लॅनिंग कमिशनच सगळं इम्प्लिमेंट करत होतं. खाजगीला पण रोल होताच, लक्षात ठेवा. खाजगी कंपन्याला देखील गुंतवणूक करायची परवानगी होतीच ना, राईट. तर या ठिकाणी प्लॅनिंग कमिशन असतंय. नंतर किंमत यंत्रणेमधील दोष करण्यासाठी सरकारचं अर्थव्यवस्थेवर चांगलं नियंत्रण असतं. जर का समजा काही ठिकाणी इन्फ्लेशन वाढलं, कमी झालं, तर सरकार काय करतं मित्रांनो, त्या ठिकाणी इंटरफिअर करण्याचं काम करते, राईट. मग रुपये डिव्हॅल्युएशन, राईट, ह्या सगळ्या अशा गोष्टी होऊ शकतात, ते केलं जाऊ शकतं. किंवा डिमॉनिटायझेशन सरकार करू शकतो. तर अशा गोष्टी त्या ठिकाणी केल्या जाऊ शकतात, राईट. नंतर पुढचं आहे, आता पहिला आपण प्रकार पाहिला अर्थव्यवस्थेचे प्रकार. आता पुढचा अर्थव्यवस्थेचे प्रकार पाहिजेत, पण आपल्याला कशावर पाहिजे, तर आता मालकीवर आधारित पाहिजेत, राईट. ठीक आहे. तर इकॉनॉमीचे आपण ओव्हरऑल प्रकार पाहतोय, मालकीवर आधारित त्या ठिकाणी आपण अर्थव्यवस्थेचे प्रकार पाहणार आहोत. आता वन बाय वन पाहूया. पहिला प्रकार असतो मित्रांनो अर्थव्यवस्थेचा मालकीवर आधारित, तो म्हणजे तुमचा सार्वजनिक क्षेत्र. सार्वजनिक क्षेत्र म्हणजे काय, या ठिकाणी काय असतं मित्रांनो, तुमचं खाजगी मालकी असते. कोणाची, खाजगी म्हणजे सरकारची मालकी असते. सार्वजनिक म्हणजे काय, पब्लिक. पब्लिक म्हणजे इथे आम जनता नाही समजायचं, या ठिकाणी सरकार समजायला शकतं. पब्लिक लक्षात ठेवा, सरकारची मालकी असते आणि व्यवस्थापन नियंत्रण कोण करतंय, तर त्या ठिकाणी सरकार करते. झालं, म्हणजे सार्वजनिक क्षेत्र. नंतर खाजगी क्षेत्र, ठीक आहे. त्याच्यानंतर हे तुम्हाला मी क्षेत्र सांगतोय बरं का, ही इकॉनॉमीची टाईप नाही, इकॉनॉमीची टाईप आपण मागे पाहिले, आतापर्यंत पाहिलेत ना, सोशलिस्ट इकॉनॉमी, कॅपिटलिस्ट इकॉनॉमी आणि त्याच्यानंतर मिक्स इकॉनॉमी, हे तीन आपण वेगवेगळे इकॉनॉमीची टाईप पाहिले. आता आपण क्षेत्र पाहतो, लक्षात घ्या. अर्थव्यवस्थेचे क्षेत्र आहे, ते क्षेत्र, सेक्टर्स ऑफ इकॉनॉमी. त्याच्यामध्ये पहिले तुमचं सार्वजनिक क्षेत्र म्हणजे काय, या ठिकाणी सरकारचा रोल जास्त महत्वाचा आहे, राईट. रोल ऑफ द गव्हर्नमेंट इज इम्पॉर्टंट. कशामध्ये, मालकीमध्ये,
व्यवस्थापन मध्ये आणि नियंत्रणामध्ये. म्हणजे काय, ओनरशिप, मॅनेजमेंट अँड कंट्रोल. त्याच्यामध्ये एक्झाम्पल काय देऊ शकतो आपण, रेल्वे बघा अजूनही सरकारकडे आहे की नाही, रेल्वेमध्ये सरकारचं नियंत्रण आहे, म्हणजे ती काय सार्वजनिक क्षेत्र आहे. नंतर अणुऊर्जा प्रकल्प, हे जे महत्वाचे स्ट्रॅटेजिक प्रकल्प असतात ना, रेल्वे म्हणा, अणुऊर्जा म्हणा, याच्यामध्ये शक्यतो हे पब्लिक सेक्टरच्या अंतर्गत असतात. हे झालं पब्लिक सेक्टर. दुसरं मित्रांनो प्रायव्हेट सेक्टर, खाजगी क्षेत्र आपण त्याला म्हणतो. तर या ठिकाणी काय असतं, प्रायव्हेट अर्थात खाजगी व्यक्ती किंवा एक व्यक्ती समूहाची मालकी असते. म्हणजे काय, समजा अदानी ग्रुप, अंबानी ग्रुप यांच्या ठिकाणी वर्चस्व असतं, लक्षात ठेवा. राईट, ते झालं प्रायव्हेट सेक्टर. एक्झाम्पल देण्यासाठी भरपूर आहे. मग आपल्याकडे भरपूर साऱ्या, समजा मोबाईल मध्ये भरपूर साऱ्या प्रायव्हेट कंपन्या आहेत, रोड मध्ये भरपूर साऱ्या प्रायव्हेट कंपन्या आहेत, व्हेकल मध्ये समजा बजाज आहे, राईट, हिरो आहे, होंडा आहे, अशा भरपूर साऱ्या कंपन्या त्या ठिकाणी आहेत. हे झालं खाजगी क्षेत्र. नंतर संयुक्त क्षेत्र. संयुक्त म्हणजे काय रे, दोन्ही म्हणजे खाजगी आणि सरकारी एकत्र येतात आणि त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करण्याचा प्रयत्न करतात किंवा करतात, राईट. तर त्याला आपण म्हणतो संयुक्त क्षेत्र. म्हणजे काय, तुमचं जॉईंट सेक्टर, राईट. संयुक्त क्षेत्र सरकारची किंवा खाजगी व्यक्तीची त्या ठिकाणी मालकी असू शकते, मॅनेजमेंट त्याच्यामध्ये एकमेकांमध्ये वाटून घेतलं जातं. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे तुमचं कोऑपरेटिव्ह फील्ड. कोऑपरेटिव्ह म्हणजे काय रे, एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंथ, हे आपण ऐकलं असेल. तर कोऑपरेटिव्ह म्हणजे काय, आपलं सहकार. सहकार आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये खूप सारा आपला जुना वारसा आहे सहकारचा. अजून आपल्याकडे खूप सारे कारखाने, साखर कारखाने, दूध डेअरी वगैरे आहे, राईट. हे सगळे सहकारी तत्वावर म्हणजे ना नफा ना तोटा या तत्वावर शक्यतो सहकारी संस्था बऱ्यापैकी चाललेल्या असतात, राईट. तर त्यांचे मेंबर त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युट करतात, एकत्र येऊन सहकारी संस्था चालू करतात, त्यांना जे काही पैसे भेटतील त्यांच्यामध्ये वाटून घेतले जातात, राईट. तर अशा पद्धतीने तो बिझनेस होऊ शकतो. हा, थोडाफार नफा त्यांना कमावा लागतो ऑब्विसली. ऑब्विसली फुकटमध्ये कोणी काम करत नाही, राईट. पण असं नाही की एकदम प्रॉपर लोकांना लुबाडून किंवा एकदम एकदम म्हणतो ना आपण, जसं कॅपिटलिस्ट लोक जास्त नफा कमवण्याचा प्रयत्न करतात ना, तेवढे इकडे ते कमवत नाहीत, लक्षात घ्या. ते फक्त त्यांच्या कामापुरतं नफा कमवतात कोऑपरेटिव्ह मध्ये. तरी झालं तुमचे अर्थव्यवस्थेचे वेगवेगळे 4 क्षेत्र. ते आपण पहिले ओनरशिपवर आधारित. ओनरशिप म्हणजे काय रे, मालकी. ठीक आहे, ओनरशिपवर आधारित आपण हे अर्थव्यवस्थेचे वेगवेगळे सेक्टर त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. ठीक आहे, आता आपण अजून पुढे पाहणार आहोत, ते म्हणजे विकास व्यवस्थेवर अर्थव्यवस्थेचे वेगवेगळे क्षेत्र. आता आपण काय पाहूया, विकासाच्या व्यवस्था तुमची कसा आहे, म्हणजे विकासाची अवस्था कशी आहे, तर त्याच्यावर आधारित डेव्हलपमेंटची तुमची कुठल्या अवस्था आहे सध्या, तुम्ही अंडर डेव्हलप आहात, डेव्हलपिंग आहात की डेव्हलप आहात, त्याच्यावर आपण वेगवेगळ्या त्या ठिकाणी करत असतो, लक्षात घ्या, अर्थव्यवस्थांचे प्रकार. ठीक आहे, आता या ठिकाणी कन्फ्युज होऊ नका. बघा, मी सुरुवातीला अर्थव्यवस्थांचे प्रकार सांगितले होते, राईट. आता या ठिकाणी अर्थव्यवस्थेचे प्रकार सांगतोय, पण हे कशावर आधारित सांगतोय हे तुम्हाला सांगतोय, विकासाची अवस्था कशी ते तुम्हाला सांगतोय, राईट. आता बघा, एक असते तुमची विकसित अर्थव्यवस्था, दुसरी असते तुमची विकसनशील अर्थव्यवस्था, आणि तिसरी असते तुमची अविकसित अर्थव्यवस्था. म्हणजे काय, अंडर डेव्हलप्ड इकॉनॉमी. आता ही काय तुमची विकसित म्हणजे काय रे, डेव्हलप्ड इकॉनॉमी, डेव्हलप्ड इकॉनॉमी. ठीक आहे, दुसरी आहे तुमची डेव्हलपिंग इकॉनॉमी. हे काय मित्रांनो, डेव्हलपिंग इकॉनॉमी. आणि ही कुठली तुमची, अंडर डेव्हलप इकॉनॉमी. अशा 3 प्रकारचे आपण या ठिकाणी टाईप करू शकतो. आता पहिली बघा, याचं वैशिष्ट्य बघा बरं का. याचं वैशिष्ट्य काय येईल रे, पहिलीचं वैशिष्ट्य काय, या ठिकाणी काय असतंय, विकसित. एक्झाम्पल घ्या अमेरिका. अमेरिकेमध्ये लोकांचं उत्पन्न कसं जास्त आहे की नाही, बरोबर ना. भारताच्या खूप साऱ्या पट्टी तिथे, कितीतरी $1000 लक्षात घ्या, पर कॅपिटा, पर इयर म्हणा किंवा पर मंथ म्हणा, राईट. भारताच्या बाबतीत सांगायचं झालं तर जवळपास $2,500 याच्या आसपास आहे हे. एक सेकंड, $2,500. ठीक आहे, ठीक आहे, 2,500च्या आसपास डॉलर स्वरूपामध्ये एवढं आहे भारतामध्ये. पण अमेरिकेमध्ये खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात आहे. तर यांच्याकडे दर उत्पन्न कसं असतं मित्रांनो, जास्त असते, राईट. त्याच्यानंतर याच्यामध्ये औद्योगिकरण कसं आहे, इंडस्ट्रियलायझेशन खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडं. इंडस्ट्रियल रेव्होल्युशन यांच्याकडे सुरुवातीला आलेलं होतं, युरोपमध्ये पहिल्यांदा आलं, युरोपमधून त्या अमेरिका सारख्या गोष्टींकडे पसरलं, राईट. यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रगती केली. ठीक आहे, आणि मग यांच्याकडे औद्योगिकरण भरपूर सारं झालंय, अँड अर्बनायझेशन खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात झालंय. सिटीज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. तिकडे जाऊन बघा, तुम्हाला खेडे वगैरे खूप कमी दिसतील. उच्च सामाजिक निर्देशांक बघा, त्यांच्याकडे GDI किंवा GII यांचे जे इंडस्ट्रीतलं खूप त्यांचं रँकिंग खूप चांगलं असतं. ते विदिन टॉप 50 मध्ये असतात जनरली. त्याच्याकडे साक्षरता लोक खूप सारे शिकलेले आहेत. आपल्यासारखं नाही की शाळेतच गेला नाही, की जाऊन पण शाळेतून शाळामध्ये सोडून दिली, घरचं काम आलं, लग्न ठरलं, आमचं झालं,
आमका आजारी पडला, असं त्यांच्याकडे शक्यतो कमी असते. त्यांच्याकडे शिकलेले लोक असतात आणि त्यांच्याकडं बर्थ रेट आणि डेथ रेट हे दोन्ही कमी होतात त्यांच्याकडं. आपल्याकडे कसं काय, पहिली गोष्ट म्हणजे भारतामध्ये अशी प्रथा की तुम्ही एका पर्टिक्युलर वयामध्ये आले की तुमचं लग्न झालंच पाहिजे. म्हणजे गावाकडचे म्हणा, नातेवाईक म्हणा, तुमच्या अशा हातून पाठीमागे लागतात की बाळा आता 18 झाले, 21 झालं, चला आता लग्न करा. लग्न झाले की मग पुढचं असतं कधी देत आहे गुड न्यूज. तर गुड न्यूजचे नाव खाली मग 2-3 त्यांच्याकडनं अपत्यांचा जन्म करून घेतला जातो. असं करत करत मग काय होतं, तुमची लोकसंख्या वाढते. तिकडे मात्र तसं नाही, त्यांच्याकडे ठीक आहे, ऑलरेडी लोक शिकले सवरलेले आहेत, त्यांच्याकडे एकतर लग्न ही व्यवस्था त्यांच्याकडे जास्त टिकत नाही आणि त्यांच्याकडे मुलं बाळ घालण्याचं प्रमाण देखील कमी आहे. त्यांच्याकडं त्याला ते एक लायबिलिटी समजली जाते. म्हणजे मूल जन्माला घालणं, त्याचा खर्च वगैरे करणं त्यांच्याकडे एक प्रकारची लायबिलिटी समजली जाते. आपल्याकडे ते एक कर्तव्य समजलं जातं, त्यांच्याकडे तसं नाही. आणि त्याच्यामध्ये काय होतं, तिकडं त्यांचा जन्मदर खूप कमी आहे, म्हणजे जास्त जन्माला घालत नाहीत आणि त्यांच्याकडे आरोग्याची सुविधा चांगली असल्यामुळे मृत्यूदर देखील त्या ठिकाणी काय कमी आहे, लक्षात ठेवा. म्हणजे दोन्ही गोष्टी कमी आहेत. ठीक आहे, तर हे तुमचं विकसित अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य. विकसनशील अर्थव्यवस्थेचं काय मित्रांनो, ही ह्या दोघांमधली कॅटेगरी. अगोदर मी तुम्हाला अविकसित अर्थव्यवस्था सांगतो समजा, मग तुम्हाला ही मधली कॅटेगरी सांगतो. अविकसित म्हणजे काय, अंडर डेव्हलप इकॉनॉमी. याच्यामध्ये सगळं तुमचं ट्रॅडिशनल पद्धतीने चाललंय. शेती ट्रॅडिशनल पद्धतीने, तुम्ही ट्रॅक्टर वगैरे वापरत नाही, तुम्ही कधी बैल वापरताय, कधी माणसंच वापरताय डायरेक्ट. राईट, अर्थव्यवस्था तुमची कशी आहे, पारंपरिक आहे. तुमचे सोशल इंडिकेटर कसे आहेत रे, हे त्या ठिकाणी खूप कमी आहेत. म्हणजे HDI वगैरे सारख्या गोष्टी आहेत ना, त्याच्यामध्ये त्यांच्या रँकिंग खूप खाली आले असतात. त्यांच्याकडे जास्त काही लोकांकडे लक्ष दिलं जात नाही. त्यांचा जन्मदर जास्त असतो, कारण का तो कंट्रोल करायलाच कोणी नाही जास्त. त्या लोकांमध्ये खूप सारा अंधश्रद्धा असतात, की त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी चांगल्या पद्धतीची नसते. म्हणजे जन्मदर वगैरे जास्तच नाही त्यांच्याकडं, जन्मदर पण जास्त आहे आणि मृत्यूदर पण या ठिकाणी कसा असतो रे, जास्त असतो. ठीक आहे, मृत्यूदर ह्या दोन्ही जास्त, जन्मदर मृत्यूदर या ठिकाणी जास्त आहे. नंतर राष्ट्रीय उत्पन्न कसं आहे यांच्या तुलनेमध्ये खूप कमी आहे, खूप म्हणजे खूप कमी असते. त्यांना दरवेळी खायची वांदे असतात त्यांचे. दरड उत्पन्न देखील कमी आहे, राष्ट्रीय उत्पन्न देखील कमी आहे, दरड उत्पन्न देखील कमी आहे. औद्योगिकरण, शहरीकरण खूप कमी, कारण का सरकारकडे पैसा नाहीये. जे खासगी गुंतवणूकदार आहेत त्यांच्याकडे पण पैसे नाही, की आता गुंतवणूक करायला कोणी तयार नाहीये. मग औद्योगिकरण कमी आहे, शहरीकरण कमी, कारण शहरीकरण करायला जेवढ्या प्रमाणाची इन्व्हेस्टमेंट लागते तेवढी नाही. मोस्ट ऑफ द लोक खेड्यामध्ये राहतात. साक्षरता कमी, कारण लोकांकडे शिक्षणामध्ये जाण्यासाठी पैसा नाहीये. तर सरकारने तशा प्रकारचा इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलेला नाहीये. म्हणजे सगळ्या गोष्टी मग लोक महाग असलेले असतात. ठीक आहे, ओव्हरऑल इकॉनॉमीच महाग असलेली असते. आणि मधली कॅटेगरी म्हणजे काय, विकसनशील अर्थव्यवस्था म्हणजे डेव्हलपिंग इकॉनॉमी. याच्यामध्ये या दोघांचा मधली कॅटेगरी पकडायची. म्हणजे काय रे, तर बघा दोघांमधले काय, राष्ट्रीय उत्पन्न, दरड उत्पन्न, औद्योगिकरण, शहरीकरण, साक्षरता यांचा विकास असतो, पण तो कमी असतो आणि तो हळूहळू वाढत असतो. जसं की भारताच्या बाबतीमध्ये सांगायचं, इंडिया ही कशी डेव्हलपिंग इकॉनॉमी, बरोबर का. आपण ठरवलं की आपल्याला 2047 पर्यंत डेव्हलप व्हायचे, पण त्याचं आपण टार्गेट ठेवले की विकसित भारत 2047 हे आपलं टार्गेट आहे. पण भारत, श्रीलंका किंवा एशियामधल्या काही कंट्री, ह्या अजूनही कंट्री कशा आहेत, ह्या डेव्हलपिंग इकॉनॉमी आहेत. भारत, श्रीलंका किंवा साऊथ अमेरिका, साऊथ आफ्रिका किंवा आफ्रिकेमधले काही कंट्रीज. पण डेव्हलपच्या बाबतीत कसं आहे, अमेरिका, जपान, इंग्लंड, जर्मनी, म्हणजे युरोप आणि अमेरिकेमधल्या काही कंट्री, नॉर्थ अमेरिका मधल्या काही कंट्री आणि इकडे जपान, हे डेव्हलप कंट्री आहेत. आणि अंडर डेव्हलप कंट्री कुठल्या, तर एक्झाम्पल सांगायचं झालं की अफगाणिस्तान, येमेन, त्यांच्याकडे कायम काही ना काही वॉर चालू असते, सिव्हिल वॉर. राईट, सिव्हिल वॉर वाले जे कंट्री आहेत, त्या आफ्रिकेमधले काही कंट्री आहेत, याच्यामध्ये थोडंफार तुम्हाला अंडर डेव्हलप इकॉनॉमी दिसते. राईट, तरी होतं मित्रांनो विकास अर्थव्यवस्था. आता पुढे अजून एक मुद्दा आला म्हणजे व्यवसायावर आधारित क्षेत्र आहे. तर बघा या ठिकाणी दोन गोष्टी लक्षात ठेवा. आपण इकॉनॉमीचे पण टाईप पाहिलेत आणि आपण सेक्टर्स ऑफ इकॉनॉमी याचे देखील वेगवेगळे टाईप पाहिले. राईट, आपण इकॉनॉमीचे दोन प्रकारे क्लासिफिकेशन केलं. पहिलं तर तुमचं सोशलिस्ट इकॉनॉमी, कॅपिटलिस्ट इकॉनॉमी, मिक्स इकॉनॉमी. त्याच्यानंतर दुसऱ्या पद्धतीने केलं डेव्हलप इकॉनॉमी, डेव्हलपिंग इकॉनॉमी आणि अंडर डेव्हलप इकॉनॉमी. राईट, हे झालं इकॉनॉमीचे क्लासिफिकेशन. आपण इकॉनॉमीचे सेक्टर्स देखील क्लासिफिकेशन करेल. कसं कसं रे, तर सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र, संयुक्त क्षेत्र आणि कॉपरेटिव्ह म्हणजे सहकारी क्षेत्र. आता त्याचं पुढचं क्लासिफिकेशन आहे ते म्हणजे व्यवसायावर आधारित क्षेत्र. त्याच्यामध्ये पहिले बघा तुमचं प्राथमिक क्षेत्र. प्राथमिक म्हणजे काय रे, प्रायमरी सेक्टर. प्रायमरी सेक्टर मध्ये जनरल काय येतं, तर तुमचं जे बेसिक गोष्टी असतात ना, कृषी आणि त्याच्या संदर्भात ज्या गोष्टी म्हणजे अलाइड ऍक्टिव्हिटीज, अग्रिकल्चर आणि अलाइड ऍक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये येतात. जसं की कृषी आहे, पशुपालन आहे, मासेमारी आहे, वनसंपत्ती म्हणजे फॉरेस्ट्री आहे, खनिज उत्पादन म्हणजे त्या ठिकाणी बेसिक पद्धतीचं मायनिंग म्हणते, प्रोसेसिंग वाला नाही, बेसिक पद्धतीचं मायनिंग, खाणकाम ह्या त्या ठिकाणी येतं. ठीक आहे, हे झालं तुमचं प्रायमरी सेक्टर. सेकंडरी सेक्टर म्हणजे काय, तर प्रायमरी मधून ज्या वस्तू भेटल्यात त्यांच्यावर ज्यावेळेस आपण प्रोसेसिंग करतो, प्रक्रिया करतो,
त्या प्रक्रिया करून तयार झालेल्या वस्तू याच्यामध्ये येतात. कशामध्ये? तर द्वितीयक मध्ये येतात. ठीक आहे, हे झालं तुमचं द्वितीयक वालं. एक्झाम्पल काय रे? कारखानदारी, त्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग म्हणतो. आता बघा मी कीवर्ड काय इंग्लिश मध्ये पण सांगतोय, तर ज्यांना वाटतंय की त्यांनी गरज तिथे लिहून घ्या. ठीक आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, वीज निर्मिती म्हणजे इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन आहे, नंतर बांधकाम म्हणजे कन्स्ट्रक्शन आहे. हे झालं तुमचं द्वितीय क्षेत्र. आता तिसरं बघा काय, तिसरं मध्ये मोस्ट ऑफ द जे आहेत ना ऍप्लिकेशन बेस आहे. याच्यामध्ये मोस्टली सर्व्हिस इंडस्ट्री लक्षात घ्या. म्हणजे जे काय तुमच्या कॉम्प्लिमेंटरी सर्व्हिसेस आहेत, म्हणजे वाहतूक असेल, दळणवळण असेल, व्यापार, ठीक आहे, नंतर प्रशासकीय किंवा व्यावसायिक सेवा, सामाजिक सेवा, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मोस्टली सर्व्हिस सेक्टर येतं. याच्यामध्ये काय रे? सर्व्हिस सेक्टर. टर्शरी मध्ये काय येतं? सर्व्हिस सेक्टर. ठीक आहे, आणि चतुर्थक सेक्टर असतं. हे सर्व्हिस सेक्टरच्या पुढची कॅटेगरी लक्षात ठेवा. याच्यामध्ये जनरली काय केलं जातं? तुमच्या उच्च पोषक क्षमतेचा वापर करून केले जाणारे व्यवसाय, म्हणजे R&D असेल बघा, IPR असेल, हे बघा बौद्धिक संपदा हक्क म्हणजे काय रे? IPR. नंतर मॅनेजमेंट, ठीक आहे, IPR. नंतर व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट, विश्लेषण म्हणजे अनालिसिस, त्याच्यानंतर R&D, राईट. तुम्हाला आता सांगितलं की R&D या सगळ्या गोष्टींचा आपण या ठिकाणी काय करत आहोत? त्यांचा विकास करत असतो. ठीक आहे, ते मित्रांनो वेगवेगळ्या गोष्टी काय काय सांगितलं तुम्हाला. व्यवसाय आधारित क्षेत्र कुठले कुठले? प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक. तर प्रश्न आला तर त्या ठिकाणी चुकू नका. त्याच्यानंतर आपल्याला अजून काही एक दोन बेसिक कन्सेप्ट पाहिजेत, ते म्हणजे बचत आणि गुंतवणूक. बचत म्हणजे काय मित्रांनो? तुम्हाला जो पैसा इन्कम म्हणून भेटलाय त्याच्यातून तुम्ही काय करताय? माझ्या भविष्यासाठी काहीतरी राखून ठेवतो ना. बघा समजा मला 1000 रुपये पगार असेल, समजा मी त्याच्यातनं 400-500 रुपये बाजूला काढून ठेवले मुलाबाळांसाठी, शिक्षणासाठी, दवाखान्यासाठी, राईट. त्याच्यानंतर राहिलेला पैसा मी वापरतोय, हे जर तुमची बचत. टेक्निकल भाषेमध्ये उत्पन्नाचा जो असा भाग असतो जो मी काय करतो रे? भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याचा उपभोगाचा त्याग करून. म्हणजे काय? समजा माझ्याकडे 1000 रुपये माझं इन्कम आहे, मी 1000 रुपये उडवतो का? नाही नाही, मला पोरबाळा नाही, मला काही घेणं नाही, असं शक्यतो कोणी विचार करतो का? काय काय करू शकतात ज्यांना फ्युचरचा प्लॅनिंग बद्दल काही गंधच नाही का, एकदम असं बेफिकर वृत्ती, ते करू शकतात. पण आपल्यासारखा जो संबंधित व्यक्ती तो विचार काय करतो? भाई मला पुढे जगायचं ना, उद्या मला वाटली तर काय करणार? मी 1000 काय पैसे बाजूला काढून ठेवील, राईट. तर माझ्या सध्याचा मी आयुष्य आरामाचा त्याग करून, माझ्या सध्याचा उपभोगाचा त्याग करून जो मी काय करतो, जो राहिलेला पैसा राहतोय, राईट. मी समजा 1000च्या ऐवजी 500 रुपयेच वापरले, राईट. 500 मध्ये माझं सगळे काटकसर करून खर्च केलाय. राहिलेले पैसे मी काय करणार? तर सेव्हिंग करून ठेवणार, बँकेत ठेवेल, FD मध्ये ठेवेल, गल्ल्यात ठेवेल, कुठं ना कुठं मी गुंतवणूक करून ठेवेल, राईट. त्याला आपण म्हणतोय बचत. ठीक आहे, आलं लक्षात. नंतर पुढचं आहे तुमचं गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट. आता गुंतवणूक काय असते मित्रांनो लक्षात द्या. जो काय पैसा मी साठवलाय तो कुठे ना कुठे गुंतवणूक करेल. कंपनीमध्ये गुंतवणूक केले, मशिनरीमध्ये गुंतवणूक केले, राईट. जेणेकरून मला ती काय येईल, पुढे जाऊन काहीतरी परतावा देईल. म्हणजे काय रे? बचत जे आहे ना, बचतीमधूनच पुढे जाऊन भांडवलाची निर्मिती होते. म्हणजे काय? तर तुमची सेव्हिंग असेल ना, ती सेव्हिंग कुठेतरी तुम्ही इन्व्हेस्ट करता, कारण का मला एक विश्वास भेटतो की ही सेव्हिंग मी कुठेतरी गुंतवली तर मला त्याच्यावर काहीतरी परतावा भेटू शकतो, राईट. आणि मग हे जी इन्व्हेस्टमेंट झाली तिचं पुढे जाऊन काय केलं जातं मित्रांनो? या भांडवलाचा वापर उत्पादन प्रक्रियेसाठी केला जातो आणि पुढे जाऊन त्याचा मला काय भेटतो? प्रॉपर परतावा भेटतो, रिटर्न भेटतो. आणि ओव्हरऑल प्रोसेस आपण काय म्हणतो? गुंतवणूक म्हणतो. म्हणजे काय? समजा माझ्याकडे जे काय सेव्हिंगचे पैसे आहेत मी ते कुठेतरी एखाद्या कंपनीमध्ये गुंतवणार, यंत्रसामग्री घेतली, उपकरणं घेतली, अशा पद्धतीने मी त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तर हे होतं मित्रांनो तुमचं सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट हे वेगवेगळे टॉपिक. आता आपण पुढच्या बऱ्यापैकी शेवटच्या टप्प्याकडे येतो मित्रांनो, तो म्हणजे तुमचे व्यापार चक्र. तर बघा व्यापार चक्र सध्या आयोगात खूप फेवरेट टॉपिक आहे. गेल्या जवळपास मी म्हणेल की प्रत्येक एक्झाम मध्ये काही 2-3 एक्झाम झाल्यात पाठीमागे, त्याचा तुम्हाला याच्यावर प्रश्न आलेला दिसतो. म्हणजे कंबाईनच्या मेन्स मध्ये तुम्हाला याच्यावर काही नाही काही प्रश्न आलेला दिसेल. आता ग्रुप सीच्या मेन्स मध्ये देखील त्यांनी व्यापार चक्राची डेफिनेशन त्या ठिकाणी विचारलेली होती. तर व्यापार चक्र म्हणजे काय? तर अर्थव्यवस्थेच्या क्रिया असतात ना, त्याच्यामध्ये काही ना काही चढ उतार असतात. आता लक्षात घ्या, कुठलीही अर्थव्यवस्था स्मूथली चालत नाही. लक्षात घ्या की लोकांना काहीच प्रॉब्लेम नाही, किमती कमी नाही झाल्या, जास्त नाही झाल्या, असं कधी होत नाही. ते काय म्हणजे तर चढ उतार म्हणजे बूम बस, बूम बस. शुद्ध भाषेमध्ये सांगायचं झालं तेजी मंदी, तेजी मंदी. ह्या अर्थव्यवस्था ही कायम ह्या प्रोसेस मध्ये असतं, लक्षात ठेवा. म्हणजे हा जो चढ उतार आहे त्याला आपण सिंपल भाषेमध्ये व्यापार चक्र म्हणतो. याला दुसरं नाव लक्षात घ्या, बिझनेस सायकल. दुसऱ्याला नाव ते पण पाठ करून ठेवा, बिझनेस सायकल. लक्षात घ्या, बिझनेस सायकल, राईट. बिझनेस सायकल किंवा ट्रेड सायकल किंवा व्यापार चक्र, राईट. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जे काही आर्थिक चढ उतार होतात त्याच्यामुळे व्यापारात जे बदल घडून येतात त्याला म्हणतात काय? व्यापार चक्र, राईट. तर तेजी आणि मंदी याच्यामध्ये येत असते काय. ठीक आहे. आता ह्या पर्टिक्युलर व्यापार चक्रामध्ये लक्षात ठेवा
4 वेगवेगळ्या अवस्था असतात. किती असतात? 4. हे पाठ करून ठेवा, कारण याच्यावर राज्यसेवा मेसचा प्रश्न विचारलेला आहे. किती अवस्था असतात मित्रांनो? 4. तुम्हाला देतील 2, 3, 4 तर 4 असतात. आणि ते कोणी सांगितलं होतं? तर इकॉनॉमिक्सचं नाव पण लक्षात ठेवा. प्राचार्य मिशेल नावाचे एक प्रोफेसर होते. त्यांनी त्यांच्या पुस्तकात मेजरिंग बिझनेस सायकल ह्या पुस्तकामध्ये ह्या बिझनेस सायकल किंवा ट्रेड सायकल याच्यामध्ये 4 अवस्था असतात ते त्यांनी सांगितले. तर 4 अवस्था कुठल्या? तर बघा, सुरुवातीला आधी काय असणार आहे? प्रॉस्पेरिटी, तुमची इकॉनॉमी अशी बरोबर चालली, आपण त्याला काय म्हणतो? तेजी म्हणतो. नंतर ते काय होतं? असं घसरत जाते, हे काहीतरी कारण असेल तर घसरत गेली, ती कधी कधी एवढी घसरते की तुमच्या एक प्रॉपर नॉर्मलची देखील खाली जाते, त्याला म्हणतात डिप्रेशन. आणि अशा अर्थव्यवस्था एकदा कधी झाली रे? 1929 ला झाली. जगामध्ये आर्थिक महामंदी आली, तुम्ही ऐकलं असेल. ज्यावेळेस तुम्ही वर्ल्ड हिस्ट्रीचा अभ्यास करताना तुम्हाला माहित असेल की आर्थिक महामंदी 1929 ला आलेली होती. आणि ही डिप्रेशन खूप वाईट असतं, लक्षात घ्या. याच्यातनं लवकर अर्थव्यवस्था बाहेर येत नाही. सगळंच वाईट झालेलं असतं त्याच्यामध्ये, लक्षात घ्या. राईट. तर काय त्याच्यावर तुम्हाला सांगणार ते डिप्रेशन. आणि मग याच्यातून ज्यावेळेस तुमची अर्थव्यवस्था सावरते त्याला आपण म्हणतो पुनरुज्जीवन किंवा पुनर्प्राप्ती, म्हणजे रिकव्हरी म्हणतात त्याला. याच्या लक्षात. तर 4 अवस्था: प्रॉस्पेरिटी, ठीक आहे, नंतर रिसेशन, नंतर डिप्रेशन. तर रिसेशन लक्षात घे, ही माइल्ड कॅटेगरी, घसरायची घसरण. आणि त्याच्या खालची कॅटेगरी म्हणजे तुम्ही डायरेक्ट खड्ड्यातच जाताय, खड्डा दिसतोय तुम्हाला, त्याला म्हणतात मंदी, डिप्रेशन. राईट. आणि त्याच्यावरून तुम्ही मग पुन्हा रिकव्हरी करताय, म्हणजे पुनर्प्राप्ती त्या ठिकाणी करत आहात. तर ते नाव लक्षात ठेवा, मेजरिंग बिझनेस सायकल. त्याच्यामध्ये 4 अर्थव्यवस्था 4 अवस्था त्यांनी सांगितलेल्या आहेत. कुणी? मिशेल यांनी. जॉन मेनचं काय म्हणणं आहे बघा. जॉन मेनचं म्हणणं आहे, जॉन केनार्ड बेस हा खूप फेमस थिंकर आपल्याला माहिती, त्यांचं त्यांनी डेफिनेशन दिलेलं आहे. व्यापार चक्रामध्ये नेमकं काय होतं? तर भाववाढ तसेच अल्प बेरोजगारी असणारा तेजीचा कालखंड, म्हणजे त्यांनी आधी तेजी सांगितली की आधी तेजीचा कालखंड येतो, आणि मंदी आणि अधिक बेरोजगारी यांचा असणारा मंदीचा कालखंड हे आळीपाळीने येतात. त्यांनी सांगितले की तेजी आणि मंदी हे आळीपाळीने येतात. त्या सायकलला त्यांनी व्यापार चक्र म्हटलंय. राईट. कोण? जॉन मेनन केन्स. ती जागेला तुम्हाला थोडीशी अजून डिटेल मध्ये समजावून सांगण्यासाठी अजून एक डायग्राम आणलेली बघा. तर बघा, या ठिकाणी तुमची इकॉनॉमिक फ्लक्च्युएशन्स असतात. हे काय? तुमचे आर्थिक चढ उतार, आणि हे तुमचा कालावधी, तुमच्या टाइम नुसार तुमच्या इकॉनॉमीमध्ये असे बदल होत असतात. बघा, आधी काय झाली? प्रॉस्पेरिटी, नंतर काय झाली? घसरा म्हणजे रिसेशन, नंतर आलं डिप्रेशन म्हणजे मंदी, आणि नंतर पुन्हा रिकव्हरी म्हणजे पुनर्प्राप्ती. आता प्रत्येक टप्प्यामध्ये काय होतं? तर बघा, आता त्यांनी नाही एमपीसी तुम्हाला आता लेटेस्ट एक्झाम झाली, त्याच्यामध्ये एक प्रश्न विचारला होता की व्यापार चक्रामध्ये ज्यावेळेस आकुंचन होतं त्याच्यामध्ये नेमकं काय होतं. तो ऑब्विसली तुम्हाला थोडंसं कॉमर्स वापरायचा होता. हे बघा, तेजीमध्ये काय होणार? ऑब्विसली माझी इकॉनॉमी अशी तेजीमध्ये चालली, तर तुमचं उत्पादन वाढणार आहे, राष्ट्रीय उत्पन्न वाढणार आहे, रोजगार वाढणार आहे, गुंतवणूक वाढणार आहे, बरोबर? काय? सगळ्या गोष्टी वाढणार ना. उत्पादन, रोजगार, गुंतवणूक हे सगळ्या गोष्टी वाढतात, त्याला आपण प्रॉस्पेरिटी म्हणतो. दुसरी गोष्ट घसरण. राईट. आता या ठिकाणी तुम्हाला आन्सर करण्याला चान्स होता. बघा, तुमच्या इकॉनॉमी मध्ये आकुंचन होते काही ना काही, तर मग आर्थिक वाढ त्या ठिकाणी काय होते? मंदावते, बरोबर ना. रिसेशन होते म्हणजे काय? घसरा झाली इकॉनॉमी, तुमची इकॉनॉमी ग्रोथ कमी व्हायला लागलेली आहे, तुमची आर्थिक वाढ मंदावत चाललेली आहे, तुमचं प्रोडक्शन कमी होतंय, तुमचा रोजगार कमी होतंय, तुमची गुंतवणूक कमी होते. म्हणजे सगळ्यात निगेटिव्ह ही निगेटिव्ह फेज आहे, ही पॉझिटिव्ह फेज आहे. ठीक आहे. आणि ही सगळ्यात म्हणजे वर्स्ट मधली केस आहे. मी डबल निगेटिव्ह करतो बघा याला. याच्यामध्ये उत्पादन, रोजगार, गुंतवणूक ही एकदम लोएस्ट कॅटेगरी मध्ये आलेली असतात. म्हणजे ही तरी थोडीशी कमी होती, ही त्याच्यामधली वर्स्ट कॅटेगरी. लक्षात घ्या, ही काय रे? ही वर्स्ट कॅटेगरी मध्ये आहे त्याच्यामध्ये. आणि मग ह्या डबक्यातून आपल्याला पुन्हा वर यायचं, आपल्याला कमळ फुलवायचं. म्हणजे काय रे? आपल्याला पुन्हा काय करायचं मित्रांनो? वर यायचं आहे. तर तुम्ही रिकव्हरी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहात, येतं लक्षात. तर अशा पद्धतीने आपण काय करत आहोत? तर ही रिकव्हरी करण्याचा प्रयत्न करत आहोत. राईट. तर हे 4 अर्थव्यवस्थेचे जे आपण काय म्हणतो व्यापार चक्राच्या, म्हणजे काय? बिझनेस सायकल किंवा ट्रेड सायकलचे वेगवेगळे 4 व्यवस्था तुम्हाला त्या लक्षात आले का? याच्यावर कायम प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ह्या ज्या रिकव्हरी सायकल आहेत मित्रांनो, म्हणजे रिकव्हरीचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात, आणि विचारले देखील आहे. त्यांनी व्ही शेप रिकव्हरी विचारली होती. राईट. आता कुठली अर्थव्यवस्था खाली खड्ड्यात गेली ना, बघा, आता खड्ड्याचा तुम्हाला दाखवला ना प्रकार, त्या खड्ड्यामधून ज्यावेळेस वर येते ना, तर वर येताना त्यांनी पर्टिक्युलर शेप धारण करतात. येतं लक्षात. म्हणजे ही कुठली अर्थव्यवस्था असंच पॅटर्न फॉलो करायला असं नाही, हा झाला स्टँडर्ड पॅटर्न. प्रत्येक अर्थव्यवस्थेत एक युनिकनेस असतो, आता युनिकनेस नुसार काय करू शकतात? ते पुन्हा वर येऊ शकतात, आणि त्यानुसार त्यांना वेगवेगळे नाव पडलेत. म्हणजे व्ही आकाराची पुनर्विजीवन जर आपण विचार केला, व्ही शेप रिकव्हरी म्हणजे काय रे मित्रांनो? तर त्या ठिकाणी सुरुवातीला म्हणजे तुमची अर्थव्यवस्था डब घायला येण्याची, म्हणजे खाली पडण्याची गती समान असते. राईट. म्हणजे एका समान पद्धतीने बघा, इथं असे एकदम युनिफॉर्मली खाली आलेत ते, आणि पुन्हा युनिफॉर्मली वर गेलेत. राईट. हे झालं तुमचे व्ही शेप रिकव्हरी. शक्यतो असं म्हणलं गेलंय
की कोविड नंतर जगातल्या बऱ्याचशा अर्थव्यवस्था त्यांनी व्ही शेप रिकव्हरी केली. म्हणजे असे बघा, असे आले प्रॉपर एक त्यांचा पॅटर्न होता, पुन्हा त्या वेळी वर गेले. राईट, म्हणजे प्रॉपर त्यांनी स्पीड पकडला होता, त्या स्पीडनी खाली आले, पुन्हा त्या स्पीडनी वर गेले. हे झालं तुमची व्ही शेप. व्ही शेप दिसला. एक्झाम्पल आहे भारत. आणि याच्यात प्रश्न देखील विचारला एमपीएससीने की कोविड नंतर भारताने कशा प्रकारची रिकव्हरी केलेली आहे. तर लक्षात ठेवा, भारताने व्ही शेप रिकव्हरी केलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा एक प्रकार असतो म्हणजे तुमचा यू शेप रिकव्हरी. जनरली कसं असतं मित्रांनो, घसरल्यानंतर तुम्ही ना जास्त वेळ काळामध्ये मंदीमध्ये राहिले. आता बघा बरं का याच्यामध्ये डिफरन्स कसा आहे. व्ही मध्ये काय झालं, तुम्ही खाली आले, धक्क्यामध्ये आले, पण तुम्ही जास्त वेळ नाही थांबले. तुम्ही म्हणजे मला करमत नाही, मी रिकव्हरी करतो, हे तर लक्षात. तुम्ही लगेच रिकव्हरी केली प्रॉपर पद्धतीने, ते झालं तुमचं व्ही शेप. या ठिकाणी काय झालं, तुम्ही तर आले, तुम्ही म्हणले अरे वा इथं गारगार लागतं, मस्त एकदम थंड आहे, कम्फर्ट झोन झालाय. मग तुमची इकॉनॉमी या ठिकाणी बराच वेळ राहायला लागले ना, या ठिकाणी जास्त वेळ राहिली आणि मग ते वरले. ती म्हणजे आता बोर झाले, नको मला, मग ते वर यायला लागते. हे झालं तुमची यू शेप रिकव्हरी. याच्या लक्षात दोघांमधला फरक व्ही आणि यू मधला. तुम्ही इथं जास्त वेळ कालावधीसाठी त्या मंदीमध्ये राहता. एक्झाम्पल सांगायचं झालं, युरोप आणि अमेरिकेमधले जे सब प्राईम संकट आलं लक्षात घ्या 2008 मध्ये, त्यांच्यामध्ये अशा प्रकारची रिकव्हरी तुम्हाला दिसते. पुढचं एल शेप रिकव्हरी. एल शेप रिकव्हरी लक्षात घ्या, ही खूप वाईट प्रकारची. कारण का बघा, एल शेप मध्ये काय होते, तुम्ही खाली ते येता पण तुम्ही वर यायचं तुमचं काही नावच नाही. तुम्ही म्हणते बास झालं, संपलं आपलं, ठेविले आनंद ते तैसेचे राहावे. तुम्ही असं म्हणून या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करता. इथं अनिश्चित काळासाठी मंदी असते. मंदी कशी असते मित्रांनो, इथं अनिश्चित काळासाठी टिकते. मला माहितीच नाही आपण वर कधी जाणार आहे. बघा तुम्ही एल शेप रिकव्हरी कसं होते. एल म्हणजे ती कधी काय झालं, तुमचा आकार पद्धतीने एल पद्धतीचा झालेला आहे. नंतर हे डबल डिप रिसेशन, सॉरी डबल डिप म्हणू शकतो आपण. राईट, पुढचा एक रिकव्हरीचा प्रकार म्हणजे तुमचा डबल डिप. डबल डिप म्हणजे काय रे, तर डब्ल्यू आकाराचा किंवा डबल डिप. याच्यामध्ये कसं होतं मित्रांनो, डबल डिप म्हणजे काय, मंदी पुनरुज्जीवन. म्हणजे काय रे, खाली पडले पुन्हा वर आले, खाली पडले पुन्हा वर आले. हे बघा येते लक्षात, डब्ल्यू आकाराचा खाली पडले वर आले, खाली पडले वर आले. म्हणजे मंदी आली, पुन्हा पुनरुज्जीवन झाले, पुन्हा मंदी आली, पुन्हा पुनरुज्जीवन झाले. येते लक्षात. असं डब्ल्यू शेप आकाराची रिकव्हरी होती. आणि हे जनरली कधी झाले, कोविड-19 ची दुसरी लाट. बघा कोविड-19 पहिली लाट आली, तुम्ही खाली आले, तुमची अर्थव्यवस्था पुन्हा वर आली. पुन्हा कोविड आला, पुन्हा सरकारने लॉकडाऊन लावले किंवा पुन्हा लोकांवर प्रॉब्लेम झालाय, पुन्हा खाली आले, पुन्हा कोविड-19 गेल्यानंतर पुन्हा तुम्ही रिकव्हरी केलेला आहे. अशा पद्धतीने झालं डब्ल्यू. पुढचं के आकार. के आकारामध्ये कसं होतं मित्रांनो, त्या ठिकाणी ज्या अर्थव्यवस्थेचे काही क्षेत्र असतात ना, ते चांगल्या पद्धतीने रिकव्हरी करतात, म्हणजे वर येतात. आणि काही जे आहेत ना, ते थोडेसे खाली जातात, म्हणजे उलट त्यांचा कारभार असतो. म्हणजे समजा भारतामध्ये सांगायचं झालं, असं म्हणलं जातं की भारतामध्ये मोठमोठ्या कंपन्यांना कोविड लॉकडाऊन मध्ये जास्त काही तोटा झाला नाही, जेवढे की एमएसएमई ला झाला. म्हणजे छोट्या कंपन्या आहेत ना, एमएसएमई यांना खूप जास्त तोटा झाला. आणि ज्या मोठ्या कंपन्या होत्या ना, ते प्रॉपर वर आल्या. हे बघा वर, त्याला म्हणतात के शेप रिकव्हरी. आणि जे खाली होते ना, ते असे खाली गेल्या. म्हणजे जे मोठे होते त्यांना फायदा झाला, हे मोठ्यावाले आहेत. आणि छोट्या होते त्यांना तोटा झाला, कारण का त्यांना म्हणा तेवढ्या प्रमाणात रिसोर्सेस भेटलेच नाही सावरायला. तर हे के शेप रिकव्हरी कुठे असतं, जनरली असं मध्ये असतं, त्या ठिकाणी प्रॉपर जर रिसोर्सचं वाटप चांगल्या पद्धतीने झालं नसेल तर. ऍक्च्युअली इकॉनॉमीची टीका आहे की भारतामध्ये अशा प्रकारची रिकव्हरी झाली, पण सरकार म्हणते की आम्ही व्ही शेप रिकव्हरी केली. लक्षात ठेवा. पुढचं आहे याच्यामध्ये शेवटची रिकव्हरी म्हणजे कुठली, नायके शूज आकाराची. नायके शूज म्हणजे काय रे, तर नायकेचं तुम्ही जर लोगो पाहिला असेल तर तशा पद्धतीचं या ठिकाणी पुनरुज्जीवन होतं. म्हणजे काय, व्ही आकारासारखं होत नाही इकडे पुनरुज्जीवन. इकडे बघा ज्या पद्धतीने ते खाली गेले त्याच पद्धतीने ते वर आलेत. राईट, इकडे मात्र बघा त्यांनी खूप वेळ घेतलाय, ते निवांत आले. ते म्हणजे आम्हाला काय नाही, आम्ही निवांत वर येतो. मी येताना एकदम असे फसकन खाली आले, पण जाताना बघा असे निवांत चाललेत. आपण राईट टिक करतो ना तशा पद्धतीने. ठीक आहे, ते होतं मित्रांनो रिकव्हरीचे वेगवेगळे टाइप्स. याच्यानंतर आपण पुढचा टॉपिक या ठिकाणी पाहतो तो म्हणजे फॅक्टर इन्कम. फॅक्टर इन्कम म्हणजे काय मित्रांनो, तुम्ही काही ना काही काम करून किंवा सेवा देऊन जे काय पैसा कमावताय, येतं का लक्षात. जे काय तुम्ही काही ना समजा तुम्ही काम केलं, समजा मला काय पेमेंट भेटलं, हे जे पेमेंट आहे त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, फॅक्टर इन्कम. राईट, त्याच्यामध्ये काय काय येतं, मग तुम्हाला मी कसे एक्झाम्पल सांगितलं होतं. लँड असेल लँड, तर लँडवाल्यांना काय भेटतं रे, हे बघा लँडवाल्यांना काय भेटतंय, रेंट भेटतंय. ठीक आहे, त्याच्यानंतर कॅपिटलला काय भेटतंय, कॅपिटल वाल्यांना तरी काही व्याज भेटतंय, इंटरेस्ट भेटतंय. त्याच्यानंतर जो लेबर आहे, लेबरला काय भेटतंय, वेजेस भेटतायत. राईट, आणि जो आंतरप्रेनर आहे, आता मी शॉर्ट मध्ये होतो आंतरप्रेनर, त्याला त्या ठिकाणी काय भेटतं, प्रॉफिट भेटतंय. राईट, तर उत्पादनाचे जे वेगवेगळे घटक आहेत मित्रांनो, त्यांना हे जे इन्कम भेटतं आपण त्याला म्हणतो फॅक्टर इन्कम. येतं लक्षात. दुसरं असं तुमचं नॉन फॅक्टर इन्कम. नॉन फॅक्टर इन्कम म्हणजे काय, मी काही काम न करता मला जर पैसे भेटत असेल तर त्याला म्हणतात मित्रांनो नॉन फॅक्टर इन्कम. एक्झाम्पल काय, एक्झाम्पल सांगतो, ट्रान्सफर पेमेंट.
समजा सरकार तुम्हाला लाडके बहीण मध्ये महिलांना पेमेंट देते महिन्याला 1,500 रुपये, तर 1,500 रुपये बदल्या सरकारला तुम्ही काय सेवा दिली का नाही ना. हे काय झालं मित्रांनो, तुमचं नॉन फॅक्टरी इन्कम, म्हणजे काही काम न करता सेवा न देता जर तुम्हाला पैसा भेटत असेल तर त्याला म्हणतात नॉन फॅक्टरी इन्कम. म्हणजे समजा तुम्हाला सरकारने काय केलं होतं, सरकार तुमच्याकडनं काही तुम्हाला पैसे दिले, म्हणजे गिफ्ट दिलं, येते का लक्षात, त्याला म्हणतात नॉन फॅक्टरी इन्कम. हे झाले दोन वेगवेगळे इन्कमचे प्रकार. आणि आता आपण ह्या लेक्चरच्या एकदम शेवटच्या टोकाकडे येत आहोत, तो म्हणजे तुमचे अर्थशास्त्रामधील वेगवेगळे नोबेल पारितोषिक. हे झालं की आपलं लेक्चर या ठिकाणी संपतंय. तर बघा मित्रांनो, अर्थशास्त्रामध्ये कुठले कुठले नोबेल विजेते पारितोषिक तज्ञ आहेत, तर त्याच्यामध्ये बघा आपण मी 15 पासून 25 पर्यंत घेतले. कारण एमपीसी आजकाल काय करायला लागले, तुम्ही आता पाहिलं असेल, त्यांनी बजेटच्या त्यांनी थीम वगैरे विचारायला सुरुवात केली मागचे 3-4 वर्षांपूर्वीचे. आपण करतो कधी, आपण करतो कधीचे, लेटेस्ट 1-2 वर्षाचे, लयतील एक ज्यांना टाइम नाही भेटत 1 वर्षाचे करतात, पण त्यांनी आता मागच्या 3 वर्षाचे विचारायला सुरुवात केली. असं नको आहे की तुम्हाला जुने त्यांनी नोबेल पारितोषिक विचारले तर तुम्हाला माहित नाही. तर त्या अँगलने आपण 15 पासून 25 पर्यंतचे सगळे नोबेल पारितोषिक विजेते या ठिकाणी कंपाईल करून घेतलेले आहेत, राईट. तर ते तिथले तुम्ही लेटेस्ट वाले लक्षात असू द्या जास्तीत जास्त, आणि सुरुवातीचे तुमच्या अँगल तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर बघा 15 साली नोबेल पारितोषिक कोणाला भेटलं होतं इकॉनॉमिक्स मध्ये, त्या अँगस डिक्टन यांना भेटलं होतं. कोण? अँगस डिक्टन यांना त्या ठिकाणी नोबेल भेटलं होतं. कशासाठी भेटलं होतं रे, तर उपभोग, गरिबी आणि कल्याण यांचं ते विश्लेषण केलं. काय काय, कन्झम्पशन, त्याच्यानंतर गरिबी म्हणजे दारिद्र्य किंवा पॉवर्टी, आणि कल्याण म्हणजे वेलफेअर, यांचं त्यांनी प्रॉपर विश्लेषण केलं होतं, म्हणून त्यांना भेटलं अँगस डिक्टन. नंतर पुढचं ऑलिव्हर हार्ट आणि बेंट हॉलस्ट्रॉम यांनी 2016 मध्ये भेटले. कशासाठी भेटले, कॉन्ट्रॅक्ट थेरी बद्दल त्यांचं योगदान. फक्त कीवर्ड लक्षात ठेवा, अँगस डिक्टन, उपभोग, गरिबी, कल्याण, ठीक आहे. त्याच्यानंतर ऑलिव्हर हार्ट आणि बेल हॉलस्ट्रॉम 16 साली भेटले. कशासाठी भेटले, कॉन्ट्रॅक्ट थेरी, ठीक आहे. नंतर पुढे 17 साली कोणाला भेटले, रिचर्ड थॅलर यांना कशासाठी भेटले रे, वर्तणूक अर्थशास्त्र म्हणजे काय, बिहेवियरल इकॉनॉमिक्स साठी भेटले. नंतर पुढचं आहे विल्यम नॉर्थ. आता हे जास्त लक्षात ठेवायची गरज नाही, म्हणजे जस्ट तुम्हाला का सांगत आहे की याच्यावर प्रश्न आला तर तुमचं चुकायला नको, ऍटलीस्ट कीवर्ड तर लक्षात ठेवा, कारण याच्यावर क्वेश्चन यायचे जास्त चान्सेस नाहीये. असं नाही की प्रत्येक एक्झामला प्रश्न येतोय. तर बघा पुढचं आहे विल्यम नॉर्दस पॉल ड्रोमन यांना 18 साली भेटले. कशासाठी भेटले, दीर्घकालीन मॅक्रो इकॉनॉमिक विश्लेषणामध्ये हवामान बदल आणि तांत्रिक नवकल्पनाचा समावेश त्यांनी केलेला आहे. म्हणजे क्लायमेट चेंज हे कसं इम्पॅक्ट करतं तुमच्या इकॉनॉमीला, याच्यावर त्यांनी फोकस केलाय. क्लायमेट चेंज आणि टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन कुणी केलंय, विल्यम नॉर्दस आणि पॉल ड्रोमन 18 साली. नंतर अभिजित बॅनर्जी, बघा इंडियन पर्सन आहे, अभिजित बॅनर्जी, इस्तर डफलो आणि मायक्रेट केमन, ह्या तिघांना 2019 मध्ये संयुक्तपणे नोबेल पारितोषिक भेटले. कशासाठी, त्यांनी पॉवर्टी कमी करण्यासाठी काही एक्सपेरिमेंट केले, त्याबद्दल त्यांनी जो दृष्टिकोन दाखवला होता त्याच्यावर त्यांनी पारितोषिक घेतलेलं आहे. पुढचं 2020 साली पॉल मिलीग्राम आणि रॉबर्ट विल्सन, त्यांना कशासाठी भेटलंय, लिलाव सिद्धांत म्हणजे काय, ऑप्शन थेरीमध्ये त्यांनी काय सुधारणा केल्या. ऑप्शन जगामध्ये सगळीकडे चालतं आपल्याला माहिती, त्याच्यामध्ये त्यांनी काय थेरी होता, त्यांनी काही नवीन लिलाव पद्धतीचा शोध लावला होता, त्याबद्दल त्यांना भेटले. पुढचं 2021 साली डेव्हिड कार्ड, दोशा ॲग्रिड आणि गुइडा एमएस अशी वेगवेगळे नाव आहेत. आता नाव थोडा लक्षात ठेवायला किचकट आहे, पण लक्षात असं तुमच्याकडे. कामगार अर्थशास्त्र म्हणजे काय, लेबर इकॉनॉमिक्स मधील अनुभवजन्य योगदान आणि कारणात्मक संबंधांच्या विश्लेषणातील पद्धतीचे योगदान, म्हणजे लेबरवर त्यांनी जास्त फोकस केला, लेबर इकॉनॉमिक्स. एवढे कीवर्ड लक्षात ठेवा, डेव्हिड कार्ड, जोशुआ ॲग्रिन आणि गुइडा एमएस. पुढचे 2022 साली कोणाला भेटले बघा, बेन बर्नानके, डगलस डायमंड, फिलिप डायबेविक, असे 3 वेगवेगळ्या व्यक्तींना भेटले 2022 साली. कशासाठी भेटले, बँका आणि आर्थिक संकट म्हणजे फायनान्शियल क्रायसिस वर त्यांनी जास्त संशोधन केले, त्यांनी बँकाशी त्या ठिकाणी प्रॉपर इंटरलिंकेजेस करून स्टडी केलेला आहे. बेन बर्नानके 2022 साली. पुढचे 2023 क्लॉडिया गोल्डिन यांनी कशासाठी भेटले रे, तर महिलांच्या श्रम बाजारामधील परिणामांचे आकलन सुधारेल. तर महिलांचं लेबर इकॉनॉमिक्स मध्ये काय कॉन्ट्रीब्युशन आहे, कारण बघा आपण महिलांना खूप सारे इग्नोर करतो, तर फिमेलचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, फिमेल किंवा वुमन म्हणा, आपण फिमेल म्हणूया, ठीक, फिमेल म्हणा, फिमेलचं लेबर याच्यामध्ये काय कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यावर त्यांनी फोकस केलाय. क्लाउडिया गोल्डिन 2023. पुढचे 2024 दरोन असिमग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स रॉबिन्सन यांना 2024 साली भेटले मित्रांनो. तर सामाजिक संस्थांची निर्मिती कशी होते आणि त्याचा देशाच्या समृद्धीवर कसा परिणाम होतो, राईट, म्हणजे सोशल इन्स्टिट्यूशन कशा तयार होतात आणि देशाच्या प्रॉस्पेरिटीवर कसा परिणाम होतो याच्यावर त्यांनी संशोधन केले, म्हणून त्यांना 2024 पारितोषिक भेटले. आणि आता लेटेस्ट वाला 25 आहे ना, ते पाठ करून ठेवा, कारण ते लेटेस्ट वाला आहे. जोएल मोकिल
फिलिप अगियन आणि पेटर हॅविट यांना लक्षात घ्या, त्या ठिकाणी नोबेल पारितोषिक भेटले. पुन्हा सांगतो, जोएल मोकिर, त्याच्यानंतर फिलिप अगियन आणि पीटर हॅविट यांना 25 साली इनोव्हेशन याच्यावर आधारित आर्थिक वाढ आणि क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन याच्यावर त्यांना नोबेल पारितोषिक भेटले. आणि कीवर्ड खूप महत्वाचं, कारण का भारताची आणि महाराष्ट्राची जी ह्या वर्षीची इकॉनॉमी बजेट आहे ना, त्याच्यामध्ये याच्यावर खूप सारा फोकस केलाय. तर ऑरेंज इकॉनॉमी नावाची तुम्ही कन्सेप्ट ऐकला असेल बघा, ऑरेंज इकॉनॉमी. इथे मी लिहितो ऑरेंज इकॉनॉमीवर सध्या खूप सारा फोकस आहे. ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे काय रे, तुम्ही काहीतरी क्रिएटिव्हिटी करत असाल ना, आणि त्याच्याद्वारे जर तुम्ही पैसा कमवत असाल, त्याला म्हणतात लक्षात घ्या ऑरेंज इकॉनॉमी. त्याला क्रिएटिव्ह इकॉनॉमी असं देखील म्हणतात, राईट. तर क्रिएटिव्ह इकॉनॉमी किंवा ऑरेंज इकॉनॉमी याच्यावर सध्या सरकारचा खूप फोकस आहे. आणि सरकारने तशा प्रकारची इन्स्टिट्यूशन, तशा प्रकारचा फंडिंग देखील बजेटमध्ये केलेला आहे. आता काल परवा जो सीडीएसचा पेपर झाला, राईट, युपीएससी सीडीएसचा पेपर, त्याच्यामध्ये देखील त्यांनी ऑरेंज इकॉनॉमीवर डायरेक्ट प्रश्न विचारलाय. म्हणजे बघा, सरकारचा देखील फोकस आहे, एक्झामचा देखील त्याच्यावर जास्त फोकस आहे. तर तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न चुकू नका. लेटेस्ट त्या ठिकाणी ते खूप न्यूज चर्चेमध्ये आहे, ऑरेंज इकॉनॉमी, क्रिएटिव्ह इकॉनॉमी, राईट. तर जोएल मोकिर, फिलिप अगियन आणि पीटर हॅविट. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे वेगवेगळे नोबेल पारितोषिक विजेते आहेत. सगळेच पाठ करा असं मी म्हणणार नाही, ऍटलीस्ट वाचून ठेवा सगळे, त्यातले कीवर्ड लक्षात ठेवा, आणि मागचे 2-3 वर्षाचे तुम्ही पाठ करू शकता तुमच्या अँगलने. तर हे होते अर्थशास्त्राचे वेगवेगळे थिंकर्स. आता जाता आता तुम्हाला एवढं सगळं लेक्चर पाहून कदाचित बोर झाला असू शकतं, कारण सगळे टेक्निकल गोष्टी होत्या आणि तुमच्यापैकी बरेच जण हे गोष्टी इग्नोर करतात. आपल्याला माहिती की ह्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहिती असेल असं वाटतं, पण प्रश्नामध्ये पेपरमध्ये प्रश्न आला की तुम्ही चुकून बसता. त्याच्यामुळे मी मुद्दाम त्या गोष्टी डिटेलमध्ये घेतल्यात, जेणेकरून प्रश्न कसाही जरी फिरून आला तर तो चुकायला नको. जाता आता तुम्हाला थोडंसं मोटिवेशन द्यावं म्हणतो. बघा, लकीर से नहीं बेटा, बघा बरं का, लकीरों से नहीं बेटा इरादों से मुकद्दर बनता है. पुन्हा सांगतो, लकीरों से नहीं बेटा इरादों से मुकद्दर बनता है, और जो खुद पर यकीन रखे वही सिकंदर बनता है. पुन्हा सांगतो, लकीरों से नहीं बेटा इरादों से मुकद्दर बनता है, और जो खुद पर यकीन रखे वही सिकंदर बनता है. एवढं माझं आता तुम्हाला सांगणं होतं. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं इंटरनल मोटिवेशन अबाधित राखून तुम्ही जर इकॉनॉमीचा अभ्यास केला, तुम्हाला माझ्या शायरीची देखील गरज पडणार नाही. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी थांबूया. तुमचे जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही युट्यूब मध्ये हे लेक्चर जर असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. जर तुम्ही ऍपवर लेक्चर पाहत असाल तर ऍपवर अशा पद्धतीची डाऊट विचारण्याची सिस्टीम त्या ठिकाणी दिलेली असते, किंवा जो मोबाईल नंबर मागाशी मी शेअर केला होता, राईट, तर त्याच्यावर तुम्ही कॉल मेसेज करून तशा पद्धतीने इकॉनॉमिक संदर्भात तुमचे काही डाऊट असतील तर त्या पद्धतीने ते विचारू शकता. वाटलंच तर मी शक्य झालं तर नंबर देखील या ठिकाणी तो देऊन ठेवतो तुम्हाला, तुम्ही त्या पद्धतीने त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. एक सेकंड. हे बघा, तर मी या ठिकाणी मी नंबर लिहितोय. इनके जर तुम्हाला काही इकॉनॉमी संदर्भात किंवा इथून अभ्यासा संदर्भात जर काही तुमचे डाऊट असतील, ठीक आहे, अभ्यासा संदर्भात डाऊट असू द्या, तुम्ही तसा मेसेज टाकून ठेवा, मी तुमचा डाऊट सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेन, राईट. तशा पद्धतीने तुम्ही तो तुमचा डाऊट वगैरे लिहून पाठवा, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण थांबूया. जाता आता मी पुन्हा ज्यांनी बॅच घेतले आहे त्यांना इन्स्ट्रक्शन देतो, तुम्ही वर्कबुक फिल करायचं आहे. हे झाल्यानंतर त्याच्यावरची जी एमसीक्यू टेस्ट आहे ती सॉल्व्ह करायची आहे, आणि त्याच्या खाली रिपोर्ट कार्ड दिलेलं आहे, ते रिपोर्ट कार्ड भरून ते तुम्ही ऍपवर त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्याच्या संदर्भात इन्स्ट्रक्शन बॅच मध्ये त्या प्रॉपर आपलं बॅच जे असेल ऍपवर, समाधान कोकडे सरांचं जे प्लॅटफॉर्म आहे ते त्यांचं प्ले स्टोर जे ऍप आहे ते डाउनलोड करून त्याच्यामध्ये तुम्ही बॅच परचेस करून त्याच्यावर तुम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी दिले जातील. तर तुम्ही ते वर्कबुक फिल करायचे आहे, अभ्यास करून एमसीक्यूची टेस्ट द्यायची आहे आणि रिपोर्ट कार्ड त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे. तर या ठिकाणी आपण थांबत्या. तुम्ही आतापर्यंत आपलं जे लेक्चर सगळ्यांनी शांत पद्धतीने ऐकलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद, आणि तुम्हाला इथून पुढच्या सर्व परीक्षांसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. ऑल द बेस्ट.